सायमोरेस वडाचीवाडी आपला 12th मॅन आणि केंद्रीय क्रिकेट क्लब आपला 12वा खेळाडू श्रीकांत साकोरे साहेब आपला 12th मॅन पाठवायचा प्लीज पटकन दोन्ही टीम बॅट्समन चला केंद्रीय क्रिकेट क्लब आपली सलामीची जोडी बॅट्समन चला क्षेत्ररक्षण लागले गेले पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत चला बॅट्समन चला केंदूर प्रीमियर लीग 2025 चा ग्रँड फिनाले मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण खरं तर शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी केला होता अट्टास अशा प्रकारचा सोहळा आज या ठिकाणी आपण पाहतोय भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा ग्रँड फिनाले मेगा फायनलची मॅच धन्यवाद। खरं तर ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला सौजन्य दिलं होतं त्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपली रक्कम या ठिकाणी जमा केली। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। अमोलदादा तिटे, सचिनदादा साकोरे, शिव वेखंडे, तुकाराम पराड, शिवाजी रासकर, शावराज तिटे, सुभाष गावडे, तुकाराम साळेकर, तुषार तिटे, राजेंद्र रासकर, करीमभाई पठाण, नवनाथ सेठ ताठे, भानुदासजी पराड, सूर्यकांत तिटे, भरत सेठ साकोरे, भाऊसाहेब तिटे ज्यांचं सौजन्य लाभलं त्या सर्वांचं मनापासून स्वागत। सर धन्यवाद। सर्वच बक्षीसदाते त्याचबरोबर संघ मालक ज्यांनी प्रायोजकत्व स्वीकारलं सर्वांचं यथोचित स्वागत सन्मान आपण केलेलं आहे। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। 6 षटकांची मॅच 2 षटकांचा पॉवर प्ले आणि 4 बॉलरचा वापर तुम्हाला करायचा आहे। 2 पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत। बजरंग जाधव सर खेड तालुक्यातून तर एका बाजूला स्पिरलिक पंचांच्या भूमिकेमध्ये अजित सातकर सरांना आपण पाहतोय, तिसरे प्रकाश बोंबले सरांना पाहतोय, तिसरे पंच दरम्यान अजित सातकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। स्ट्राइक एंड वरती फलंदाज चंद्रकांत तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार राजू खंडे। लेट्स प्लेचा इशारा अपील आणि पंचांनी मात्र नकार कळवलाय। हर सर जहां झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वहां समंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। केंदूर प्रीमियर लीग का सिकंदर कौन होगा ये तो आने वाला समय बताएगा। जो संघ सामना जिंकेल त्यासाठी सन्माननीय उपसरपंच भरत शेठ ज्ञानेश्वर साकोरे यांच्याकडून 500 रुपये। यावेळेचा बॉल आपण पाहतो ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, गोलंदाज राजू खंडेचा डॉट आलाय, निर्धाव आलाय। पहिल्या बॉलवरती हलकं अपील बघायला मिळालं। खरं तर गेल्या अनेक वर्षांचा अट्टास अनेक वर्षांचं स्वप्न सायमोरेस वडाचीवाडी संघानं बघितलं असताना की आम्हाला फायनल जिंकायचे, गत वर्षीचे उपविजेते क्षेत्ररक्षण करतायत। तर एका बाजूनं नवीन फायनलिस्ट भेटलाय तो म्हणजे केंद्रीय क्रिकेट क्लब केंदूर संघ। गोलंदाज तयार, बॅटची बाहेरची कड, क्षेत्ररक्षक तिथे, चेंडूनं दिशा बदलली, क्षेत्ररक्षक पाठला करेल बघायचे, दुसऱ्यानं कव्हर केलाय दरम्यानच्या तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या। 2 धाब्यांच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेश होताना बघायला मिळेल। धावफलकाचं अकाउंट ओपन होतोय 2 धावा। खरं तर यम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा वर्ल्ड वाईड पोहोचवण्याचं काम आमची टीम करते। अनेक आपले क्रिकेट रसिक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत। क्रिकेटचा आनंद घेताना श्री क्लासेसचे संचालक सन्माननीय निरंजनजी शिंदे सर या ठिकाणी या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो केंदूर प्रीमियर लीग मध्ये। 2 धावा धावफलकावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये। यावेळेस गोलवर टप्प्याचा बॉल, काय कमालीची गोलंदाजी यावेळेस आपण पाहतो राजू खंडे मैदानाच्या आतमध्ये साकारतो आहे। डॉट बॉल मैदानामध्ये बघायला मिळेल, निर्धाव दरम्यान 2 धावा ज्या आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत। सायमोरेस वडाचीवाडी सन्माननीय कुमार अभिनंदन साकोरे युवा उद्योजक आणि राहुल शेठ जगताप युवा उद्योजक यांच्या मालकीचा संघ। तर एका बाजूनं सन्माननीय PSI श्रीकांत साकोरे, दीपकजी सुकुरे यांच्या मालकीचा असलेला केंद्रीय क्रिकेट क्लब केंदूर। यावेळेस व्हाईट बॉल जागेवर खेळायचा होता, फुटवर्कचा कोणताही वापर बघायला मिळाला नाही चंद्रकांतचा। मुख्य पंचांनी मात्र दोन्हीत अगदी समांतर केलेत आणि अवांतर धावेची घोषणा होणार आहे। 3 धावाच्या धावफलकावरती आहेत। आतापर्यंत जर बघितलं आपण स्पर्धेमध्ये ग्रँड फिनाले सुरू आहे, साखळी फेरीच्या मॅचेस, त्यानंतर
आपण ज्या मॅच बघितल्या आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये क्वालिफायर त्याचबरोबर एलिमिनेटर या प्रकारे आणि तदनंतर यावेळेस सुंदर फटका क्षेत्ररक्षक कॉर्नरला खाली येतोय झेल होतोय फलंदाज तिथे फेल होईल चंद्रकांत जाधव पाठ्याने घेतली झणझणीत विकेट केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बनीची टाळी टाळी. धन्यवाद सर. खरं तर चंद्रशेखर गोरे यांच्याकडून बक्षीस आलंय. या फायनल मध्ये जो कोणी टॉपचा स्कोर करेल त्याला 501 रुपयाचं बक्षीस आहे. विकेट आलाय काय गोलंदाजी साकारली एका बाजूनं राजू खंडेनं अक्षरशः तोफांचा मारा त्यानं केलेला बघायला मिळतोय बा. धावपलकावरती जर बघितलं आपण 2 धावा असताना पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला चंद्रकांत जाधवच्या रूपानं बिग विकेट इज डाऊन मोठा विकेट झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होणार आहे रवि भालेकर. ओ आते आते जलवा दिखाया लॉन्ग ऑन के ऊपर से ये रवि है चरण छत्रपतींची तळपती तलवार आगेला बुलंदी षटकार. धन्यवाद डीजे. ड्रीम पार्क शिक्रापूरचे सर्व मान्य श्री संपत उर्फ पिंटू शेठ सुपेकर यांचा धन्यवाद. खरं तर गणेश सुकरींच्या वतीनं जे फलंदाजी मैदानामध्ये करतात त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे संघ मालकांकडून. रवि भालेकर पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन गेलाय पा. त्यानं मैदानाच्या आतमध्ये जातानाच तो ठरून गेलाय की काय. त्यानं पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय. षटकार धावपलकावरती आपण जाऊया. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सोमनाथ गावडे सरळ बॅटने खेळलाय. वा काय क्षेत्ररक्षण आहे वाईड स्पॉट मध्ये. सुंदर सुंदर केवळ 1 धाव मिळाली. एका धावेने धावपलक पुढे पोहोचेल जाऊन दुहेरी रँकामध्ये 10 धावा. भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या जर्सीचा क्रमांक 10. जर्सी म्हणजे खेळाडूंनी जी अंगामध्ये घातली ती शेतकऱ्याची जर्सी वेगळी. ज्यांच्या माध्यमातून या जर्सी आपल्याला प्राप्त झाल्या सिरसाट स्पोर्टच्या माध्यमातून. सिरसाट स्पोर्टचे ओनर सन्माननीय अतुलजी सिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. आतापर्यंत जर बघितलं केंदूर प्रीमियर लीग मध्ये 35 मॅचेस मध्ये 70 इनिंग्स मध्ये 4258 धावा बनवल्या गेल्या. 237 विकेट्स आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्या. 295 एक्स्ट्रा धावा आणि आतापर्यंत 2295 बॉल टाकले गेले पा. 377 चौकार 185 षटकार 9 वेळा 50s. त्याचबरोबर 100 धावा मात्र वैयक्तिक कोणाच्या होऊ शकल्या नाहीत. त्याचबरोबर 50+ पार्टनरशिप 11 वेळा बघायला मिळाली आणि 100+ पार्टनरशिप 2 वेळा या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली. 1 मिडल षटक देखील बघायला मिळालं. 824 बॉल डॉट बघायला मिळाले. 150 कॅचेस बघायला मिळाले. 4 स्टंपिंग बघायला मिळाले. अतिशय सुंदर अपडेट शुभम गावडे साहेब माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. अलीकडे टेनिस बॉल मध्ये टेक्निक आलेला मी पाहतो. याचबरोबर सुंदर फटका होता सोमाच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. हा मारला चौकार. सोनाई उद्योग समूहाचे सर्व मान्य श्री बन्सी शेठ प्रहाड यांचा धन्यवाद. थँक्यू डीजे. 19 धावा धावपलकावरती पूर्ण होत आहेत. दरम्यान सोमनाथच्या बॅट मधून यावेळेस चौकार आलाय. यावेळेस मात्र बॅटची स्थिती पाहायचं. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दरम्यान चौकार आलाय. यस आणि 4 धावा. सोनाई उद्योग समूहाचे सर्व मान्य श्री बन्सी शेठ प्रहाड यांचा थँक्यू. खरं तर फलंदाज थोडे संभ्रमामध्ये होते. चेंडू बाहेर गेलाय की नाही पंच देखील. परंतु आपण जर बघितलं आउटफील्ड पाठीमागे खूप वेगवान आहे आणि थोडासा उतार आहे. त्यामुळं यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. डीप लॉंगर मध्ये खेळलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक काही करू शकलं नाही. चेंडू फरार चौकार.
काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ जाधवची बघायला मिळते बा. आतापर्यंत 5 बॉलचा सामना केला, त्यामध्ये 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 17 धावा धावफलकावरती अगदी वैयक्तिक त्यानं बनवल्यात. तर संघाचा धावफलक केंद्र क्रिकेट क्लब केंदूर संघाच्या 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल बघायला मिळेल. 5 खेळाडू थर्ड सर्कलच्या बाहेर आपण जे बघणार आहोत. वेळ वाचवा, वेळ देखील वाचवणं गरजेचं राहणार आहे. खरं तर आपण पाहिलं सावल्या मैदानाच्या बाजूने अगदी अर्ध्या मैदानापर्यंत पोहोचल्यात. आणि हा ऊन सावल्यांचा खेळ आपण जर दुपारच्या सत्रामध्ये बघितलं काहीसं ऊन होतं, आता जर बघितलं तर काहीसं आल्हाददायक अशा प्रकारचं वातावरण आहे. परंतु सावल्या मात्र मैदानाच्या बाजूने गेलेला आहे. सूर्य देखील पश्चिमेकडे झुकलेला बघायला मिळतो. आणि सुनील गावस्कर आपण पाहतो. खरं तर सुनील गावस्करांचा पहिला चित्रपट सावली प्रेमाची. माणसाचं जीवन आणि क्रिकेट हे फार खरं तर अनोखं नातं दाखवण्याचा प्रयत्न त्यामध्ये बघायला मिळतो आपल्याला. खरं तर माणसाचं जीवन हे क्रिकेट सारखं आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा थांबला तो संपला. यष्ट्यांच्या पाठी यष्टीरक्षक टपलाय उधळल्या तुझा डाव, नजर त्याची चुकून पळशील तर मिळेल तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा थांबला तो संपला. त्यामुळे जीवनामध्ये देखील माणसाचे असंच आहे. खरं तर अविरतपणे तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे. थांबला की तो संपला असं गणित आपण पाहत असतो. त्यामुळे माणसानं जीवनामध्ये सातत्यानं आपण पाहतो की क्रियाशील राहिलं पाहिजे. आणि तुमच्या कष्टांची उंची जर मोठी असेल आणि ती प्रामाणिक असतील तर यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू, खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आउट कॉर्नरला. टेकन गुड कॅच. दुसरा विकेटचं पतन. संदेश साधूनी थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बनीची दारी. थँक्यू डीजे वाले कॉम्पिटिशन करू नका माझ्या बरोबर. माझ्याकडे फक्त माईक आहे. त्यांचं नाव पण डॉन आहे. डॉन का इंतजार तो 11 मुल्की पोलीस कर रही. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण फलंदाज बाद झालाय. ज्यानं झेल टिपला त्याला बक्षीस मात्र मिळणार नाही, फक्त त्याला मिळेल विकेट किंवा त्याच्या संघाला. परंतु जिथे त्यानं झेल घेतला त्याच्या पाठीमागे जे क्षेत्ररक्षक आहेत ना, माफ करा, त्याच्या पाठीमागे जे प्रेक्षक आहेत ना, त्या प्रेक्षकांनी जर झेल घेतला बाउंड्रीच्या बाहेर तर सन्माननीय राहुलजी भगत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. अशी एक स्पर्धा मी केली होती. खरं तर एक मोठी स्पर्धा पीटीपीएलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पैलवान संदीप बाप्पा बोंडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक होतं. बाहेर झेल घेतल्यानंतर प्रेक्षकाला प्रत्येक किती झेल घ्या त्या ठिकाणी प्रेक्षकांना पारितोषिक होतं. तसं याही ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांना संधी आहे, झेल घ्या आणि 500 रुपये जिंका. सिंगल विकेट नंतर या स्पर्धेचं आपण पाहतो एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट होतोय. त्याचबरोबर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय सेफ. हो तिथे बायच आहे. खर तर साथ दिली क्षेत्ररक्षकांना आणि पंच कळवत चौकार आलाय तिथे 4 धावा. सोनाई उद्योग समूहाचे सर्व मान्य श्री बन्सी शेठ पराड यांचा थँक्यू डीजे साहेबरावच्या बॅट मधून इथे चौकार येताना बघायला मिळेल. धावफलकावरती आपण जाऊयात. केंद्र क्रिकेट क्लब संघाच्या 33 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह सौजन्य प्राप्त झालेलं आहे. सचिन भाऊ साकोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मित्र परिवार आपणा सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. डीप एक्स कव्हर वरनं फेक येईल. 1 2 3 खेळाडू पहा इथे बॅकअपला आहेत. हे टीम स्पिरिट आहे. युनिटी इज द पॉवर. सामना किती महत्वाचा आहे साहेब वॉरियर्स वडाची वाडी सांगायला कल्पना आहे. त्यामुळं एक धाव किती महत्वाची आहे, किती अनमोल आहे. थँक्यू
दरम्यान 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण संपला गेलाय. धावफलकावरती 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. खरं तर केंदूर प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आपण या मैदानावरती पाहतोय आणि पुढच्याच महिन्यामध्ये अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपल्या केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये एक मोठी स्पर्धा या मैदानावरती होणार आहे. जिल्हा परिषद करंडक या नावानं 71,000 61,000 51 41,000 अशा प्रकारचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासाठी स्पोर्ट्स सायकल देखील असणार आहेत. शुभम गावडे, सुजित साखोरे, भाऊसाहेब लिमगोडे, दत्ता लिमगोडे, सुभाष बापू गावडे, भाऊसाहेब थिटे यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. जिल्हा परिषद गट केंदूर पाबळ आणि समस्त ग्रामस्थ केंदूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती केलं जाणार आहे. एक मोठी स्पर्धेची उद्घोषणा आपण करतोय आणि पुढच्याच महिन्यामध्ये आपल्या गटातील अतिशय दिग्गज खेळाडू निलेश शिंगवले थोड्या वेळापूर्वी आला होता, कुणाल खोड, त्याचबरोबर साहिल पवार सारखा खेळाडू, भाऊ पोंगळे धामारीचा, असे अनेक खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहेत. फुलटॉस होता यावेळेस उडवला हवेमध्ये बघायचं. क्षेत्ररक्षक हो मारलेला सूर, मातीचा उडालाय धूर, चेंडू मात्र झालाय भूर. बघायचं तिथे काय प्रयत्न होता. जरी सेल ड्रॉप झाला ना मित्रांनो, त्याच्या प्रयत्नांसाठी टाळ्या वाजल्यात आणि हे त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. ही त्याचं स्ट्रेंथ आहे. स्वतःला अगदी पाण्यामध्ये मासा जसा पोहतो सूर मारतो ना, तसं त्यानं स्वतःला झोकून दिलं. इतका तो खऱ्या अर्थानं बेभान झाला होता. दरम्यान 2 धावेच्या मदतीनं 38 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या स्पर्धेला देखील अनेक मान्यवरांनी योगदान दिलेलं आहे. त्यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक खाली येईल. झेल झालाय. फलंदाज बाद होईल. इथे 3रा विकेट. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बळीची. थँक्यू. धावफलकावरती जाऊया आपण. 38 धावा ज्या बनवल्या गेल्यात पहा. आपल्या स्पर्धेला देखील पाहतो आपण ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक प्राप्त झालं. प्रथम क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं सन्माननीय गजानन सेठ सागोरे पाटील उद्योजक जीएस इन्फ्रा. द्वितीय क्रमांकासाठी 21,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय श्री क्षेत्र केंदूर नगरीचे सरपंच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सभापती सन्माननीय प्रमोद शेठ पराड साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपयांचं सन्माननीय सतीश दादा थिटे माजी आदर्श सरपंच यांच्या माध्यमातून. तर चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपयांचं बक्षीस सन्माननीय सनी दादा थिटे अध्यक्ष श्री आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक मैदानामध्ये कमलेश गावडे कमाल करेल. विकेट आलाय. फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बळीची. केंद्राई क्रिकेट क्लबच्या फलंदाजीला पाहतो आपण. इथे निश्चितपणे एका बाजूने जर बघितलं आपण, पहिला विकेट आला, त्यानंतर दुसरा विकेट, पुन्हा एकदा सलग विकेट जी बघायला मिळतात आपल्याला. 2 सलग आल्यात कमलेश गावडेच्या या षटकामध्ये. खरं तर छोटस खिंडार पडलेलं आहे अगदी फलंदाजीला. टॉप ऑर्डर जर बघितलं आपण इथे बाद होताना 38 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपयांचं सन्माननीय सनीदादा थिटे अध्यक्ष शिरू आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस. ओहो यावेळेस स्क्वेअर लेगला होता. 1 2 3 4 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार 4 धावा. सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मान्य श्री बन्सी शेठ पराड यांचा थँक्यू. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 9,000 रुपयांचं शालंत अशोक भोसरे उपसरपंच केंदूर. त्याचबरोबर सवालकाताई सुदाम पराड ग्रामपंचायत सदस्य केंदूर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. तर युट्यूब लाईव्ह सौजन्य आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. सन्माननीय अमोल दादा थिटे माजी सरपंच, सचिन दादा साकोरे फौजी मृणाल स्पोर्ट्स. त्याचबरोबर 3.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3.5 षटकांमध्ये पंच 1 बॉल बाकी आहे ना. पहिला बॉल सिंगल यस, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सलगच्या 2 विकेट आणि त्यानंतर चौकार.
धन्यवाद सर. दरम्यानच्या काळात आपल्याबरोबर जोडले जातात. एक मिनिट सर, एकच मिनिट. कॅच ड्रॉप झालेला 2 रन आले. आता 2 रन आले ना. दुसऱ्या बॉलला ड्रॉप झाला ना कॅच. एक डॉट आहे का त्यानंतर? ओके थँक्यू सर. कोण आहे आता? तर षटक संपलेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यानच्या 4 षटकांचा खेळ जो संपला गेलाय. 5व्या षटकाला इथे प्रारंभ होणार आहे. हलक्या हाताने पाहतो आपण. ग्लास करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतोय की काय बघायचं तिथे घरटं सोडलंय आणि आज बरोबर वा काय कॉम्बिनेशन आहे. विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी मैदानाच्या आतमध्ये धावतात की काय, अशा प्रकारचा समन्वय दोघांचा बघायला मिळाला. दरम्यान 2 धावेने धावफलक पुढे पोहोचेल. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान, अनेकांचं सौजन्य, ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य. याचबरोबर सुंदर फटका लॉंग ऑन मध्ये तिथे झेल होतोय. फलंदाज होईल फेल. 5वा विकेट झालाय. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बळीची दाढी. थँक्यू. खरं तर टॉस जिंकला होता साईम वॉरियर्सनं आणि आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. त्याचा निर्णय का होता त्याचं उत्तर सोमनाथ गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय बा की टॉस आम्ही जिंकलाय, आम्ही मला फिल्डिंग करायची, प्रतिस्पर्धेला बॅटिंग करण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय. त्याचं कारण हे आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर तुमचा दृष्टिकोन, तुमचा त्या ठिकाणी टॉस जिंकल्याच्या नंतर पुढे काय घ्यायचं ती निर्णय क्षमता, तुमची दूरदृष्टी जी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण उभं राहिलं. ही दूरदृष्टी खरं तर संगणकाकडे एवढा प्रत्येक व्यक्तीकडे असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे जी देखील तशा प्रकारची दूरदृष्टी असणं गरजेचं आहे. आपण आपल्या स्पर्धेला जे प्रायोजक लाभले त्यांच्याबद्दल निश्चितपणे चर्चा करत होतो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेकांचं योगदान, त्यामध्ये शिवमजी एखंडे, त्याचबरोबर तुकारामजी पराड साहेब देखील उपस्थित आहेत. हो, पहिला बॉल तिथे पाहतो आपण. PSI श्रीकांत चाकोरे अगदी रिव्हर्स पुल करायचा होता, कोणता संपर्क होऊ शकला नाही. बॅट बॉलचा डॉट आलाय. निर्धाव. 1 ते 4 क्रमांकाची ट्रॉफी दैनिक लोकमतचे पत्रकार सन्मान्य बांधवजी पराड साहेबांच्या माध्यमातून बघायला मिळते. मंडप सौजन्य जर बघितलं आपण सन्मान्य सूर्यकांतजी थिटे, त्याचबरोबर सन्मान्य भरतशेठ साकोरे, त्याचबरोबर सन्मान्य भाऊसाहेब थिटे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सन्मान्य संदीपजी साकोरे, सकारामजी थिटे, जयदीपजी ताठे यांच्या माध्यमातून गॅलरी सौजन्य बघायला मिळतो. सर्वांचा यथोचित आपण स्वागत सन्मान करण्याचा यथोचितपणे गेल्या 4 दिवस नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोमनाथ गावडे तयार. यावेळेस सुंदर फटका लॉंग ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तिथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न श्रीकांत साकोरे यांनी घरटं सोडलं. धावाची संधी. हो सोमनाथ गावडे खर तर बॉल हातामध्ये आलाही होता, परंतु थोडासा दूर होता स्टँड पासून. तिथे मात्र नशीब बलबत्तर आहे श्रीकांत साकोरे यांचं. किस्मत मेहरबान इस बार. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन केंद्रीय संघाच्या 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी सोमनाथ गावडे या षटकामध्ये साकारतोय. यावेळेस मात्र धीम्या गतीने टाकलेला बॉल तिथे वाईटची घोषणा. यष्टीरक्षकांना मात्र अडवला नाही. दरम्यान एक्स्ट्रा मिळत आहेत. अवांतर स्वरूपाच्या धावा 2 धावा वाईट आणि त्याचबरोबर अतिरिक्त धावा ज्या मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 49 धावा. दरम्यान आतापर्यंत जर बघितलं आमचे स्कोरर मला कळतं 4 मॅच मध्ये आपण 49 धावा ज्या बघितल्या होत्या. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. नॉनस्ट्राइक खेळाडूने मात्र दिशा करून दिली. डीप लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक पुढे अडवलाय, फेकला. 1 धाव मिळाली. त्याचबरोबर षटक संपलं. 5व्या क्रमांकाचं धावफलकावरती बनवल्या गेल्या 50 धावा आणि 5 फलंदाज बाद. नेल्सन आकडा जो तुम्हाला बघायला मिळतो शेवटचं आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बघायचं या षटकामध्ये किती धावा बनवल्याचे जाणार आहेत. स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच साठी जे चषक आपल्याला दिलेत ना सन्मान्य दत्तात्रय साकोरे सरांच्या माध्यमातून, तर मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे सन्मान्य हरिभक्त परायण चंद्रकांत हरिभाऊ थिटे महाराजांच्या माध्यमातून जी बघायला मिळेल. चला, वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. केंद्रीय संघाचे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. विनंती आपल्याला. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य, साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर फ्लेक्स, पंच सौजन्य, फोटोग्राफर्स, पाडी सौजन्य, वायफाय, भोजन सौजन्य, सगळ्या मान्यवरांचं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, सलग 3 षटकार, चौकार, विकेट, त्याचबरोबर
विशेष सौजन्य अनेक मंडळींचं या स्पर्धेला लाभलेलं बघायला मिळतं. त्यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता श्रीकांत साकोरे यांचा. दरम्यान डॉट बॉल आलाय. नोहे एकल्याचा खेळ म्हणून जमविला मेळ. खर तर क्रिकेट भरवणं हा एकट्याचा खेळ नाही. खर तर लग्न म्हणतं करून पा, घर म्हणतं बांधून पा, वीर म्हणतं पाडून पा आणि स्पर्धा म्हणतं भरून पा. व्हाईट बॉल अवांतर स्वरूपाची धाव तिथे मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना 51 धावा. क्रिकेटच्या परिभाषेतलं शेवटचं षटक हाणामारीचं अर्थात सुनील गावडेच्या हातामध्ये. पहिला चेंडू चांगला, त्यानंतर व्हाईट बॉल. श्रीकांत साकोरे यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. यस यस आणि आज बरोबर चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. हा मारला चौकार. सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मान्य श्री बन्सी शेठ प्रहाड यांचा सनसनी चौकार. धावफलकावरती आपण जाऊयात. 55 धावा. खर तर केंदूर प्रीमियर लीगचं चौथं पर्व आम्ही या ठिकाणी पाहतोय आणि या मैदानाचा इतिहास जर आपण बघितला रुईबाई मैदानाचा, याच मैदानावरती आणि अनेक गावातील प्रेक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत ज्यांनी ती स्पर्धा बघितली असेल. सन्माननीय राजेश भैया थिटे यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती झालं होतं. याच बरोबर कॅच सुटला तिथे बा. दरम्यान PSI श्रीकांत साकोरे यांना मात्र तिथे जीवदान निश्चितपणे बघायला मिळतं. धावफलकावरती जाऊया आपण. एका धाब्याच्या मदतीनं 56 धावा. सन्माननीय राजेश भैया थिटे यांच्या माध्यमातून याच मैदानावरती तब्बल 1 लाखाची स्पर्धा याच मैदानावरती भरली होती. हा देखील या मैदानाचा इतिहास आहे. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी हे देखील समालोचनासाठी या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर पुण्याची डिंगडॉनची टीम असेल, बाहेरून संघ, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची टीम असेल, अशा बाहेरून संघ या मैदानावरती खेळण्यासाठी आले होते. सन्माननीय राजेश भैया थिटे यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन जे बघायला मिळालं होतं. धावबाची संधी होती, संधीचं सोनं नाही. तर पुन्हा एकदा इथे पाहतो आपण फलंदाज धावबाद होणार आहे. खर तर समय आया था और एक तरफ से अगर देखा जाए तो उसका खेल पूरा हो चुका था. विकेट आलाय, फलंदाज बाद. घेतली झणझणीत विकेट. केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बळीची. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर मंगेशच्या बॅट मधून हवाई फायर झाली तर सरपंच साहेबांचे 501 रुपयाचं बक्षीस आहे. बरोबर. याच बरोबर बिगिट केलाय श्रीकांत साकोरेंच्या बॅट मधून. चेंडू चाललाय सीमारेषेला. गुड बाय टाटा. शरद षटकार. छत्रपतींची तळपती तलवार आगेला बुलंदी षटकार. थँक्यू. शिक्रापूरचे सर्व श्रीकांत साकोरे साहेबांच्या बॅट मधून गुलीगत षटकार आलाय. धावफलकावरती 64 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुनील गावडे. खरं तर रबर बॉलची देखील स्पर्धा या मैदानावरती होताना शुभम गावडे माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. रबर बॉलवरती देखील स्पर्धा इथं खेळवली जात आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल पाहतो आपण. इथं लांबी मिळू शकली नाही, उंची मात्र मिळाली. दरम्यान स्वतः गोलंदाजानं चेंडू जाऊन कव्हर केलाय, गॅदर केलाय, कलेक्ट केलाय आणि तोपर्यंत 2 धावा इथं सहजपणे पूर्ण केल्या गेल्यात. याच बरोबर इनिंग जी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण संपली जाईल. 6 षटकांचा खेळ संपला. बनवल्या गेल्यात तब्बल 67 धावा. विजयाचं समीकरण असेल 66 बनवले गेलेत, तर विजयाचं समीकरण असेल 36 चेंडू आणि 67 धावा. धन्यवाद सर. दरम्यानच्या काळात वेळ लावू नका. एक सेकंड सर, एक मिनिट. केंद्रीय संघानं पटकन आतमध्ये चला. केंद्रीय संघानं लाईन अप करीत पटकन क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वेळ घेऊ नका. आणि सायबा वॉरियर्स आपले 2 बॅटर आपण लगेच रेडी ठेवायचे. ओव्हर टू क्रिकेट. धन्यवाद सन्माननीय मांढरे सर. खरं तर दादासाहेब पराड यांचं देखील आगमन आहे. मनापासून स्वागत.
आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या सामन्याचा याची डोळा आनंद घेतोय. मेगा फायनल अर्थात रुईबाई स्टेडियम मध्ये संपन्न होते. चला साकोर साहेब वेळ घेऊ नका आता. यस लाईनअप करत आपली टीम घेऊन आतमध्ये चला. केंद्रीय क्रिकेट क्लब क्षेत्ररक्षण लावण्यासाठी दाखल होते मैदानामध्ये. प्रचित दर्जेदार पंचांची कामगिरी करणारे बजरंग जाधव सर, त्याचबरोबर प्रकाश बोंबले सर, त्याचबरोबर अजित सातकर सर खेड वरून आपल्या स्पर्धेला जे जोडले गेलेले आहेत. तर एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 2 कॅमेऱ्याने आपण ही स्पर्धा करतोय. ओमकार सर आणि त्यांची टीम. तर या स्पर्धेच्या निमित्तानं व्यंकटेश उद्योग समूहाचे सन्माननीय सर्वेसर्वा सचिनजी दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत. आपल्याला विनंती करतो आपण मुख्य अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. शुभमजी गावडे या स्पर्धेचे आयोजक माझ्यापर्यंत अतिशय सुंदर प्रकारचे अपडेट पोहोचवत आहेत. आतापर्यंत किती बॉल खेळले गेलेत, किती चौकार गेलेत, किती षटकार गेलेत. तर अनेक तरुण मित्रांच्या एकत्रित योगदानामधून ही स्पर्धा संपन्न होते. त्यामध्ये आयोजक जर बघितलं आपण सूरज थिटे, सूरज सुपेकर, संग्राम थिटे, पप्पू गावडे, बंटी थिटे, अथर्व जोशी काका, शुभम गावडे, चंद्रकांत जाधव, तबरेश मुलाणी, वैभव गोरे, बबलू साकोरे, त्याचबरोबर सुजित साकोरे, पप्पू गोरे, सूरज गावडे, ईश्वर साकोरे सर, पप्पू थिटे, खुन्नस, भानुदास पराड पत्रकार, प्रणोजी साकोरे, स्वप्नील साकोरे, बंटी साकोरे, सुभाष बापू गावडे, उमेश मिडगुले, भाऊ लिंबुडे, दत्ता लिंबुडे, योगेश थिटे, पंडित थिटे या सर्व तरुण मित्रांच्या निश्चितपणे एक चांगल्या कल्पक बुद्धीमधून आणि सहकार्यामधून योगदानामधून केंदूर प्रीमियर लीगच्या आपण पाहतोय 4थ्या पर्वाचा हा शेवटचा अंतिम दिवस ग्रँड फिनाले. सन्माननीय दादासाहेब पराड या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. 66 धावा धावफलकावरती बनवल्यात, 6 फलंदाज बाद आहेत आणि 6 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा एक नेल्सन आकडा आपल्याला बघायला मिळतो. 36 चेंडू आणि 67 धाब्याचं समीकरण पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये सायंबा वॉरियर्स वडाची वाडी संघाची एका बाजूनं सोमनाथ गावडे आणि योगेश काळे. तर गोलंदाजी मार्गवरती केंद्रीय क्रिकेट क्लब केंदूर संघाकडून गोलंदाज रवी भालेकर. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बजरंग जाधव सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत प्रकाश बोंबले सरांना पाहतो आपण टीव्ही अंपायर. तिसरे पंच अजित सातकर सर त्या ठिकाणी काम पाहतील. आमचे मुख्य स्कोरर ओमकार सर या ठिकाणी काम पाहतील. मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांचं स्वागत करून पुन्हा एकदा जाऊयात केंदूर प्रीमियर लीगच्या ग्रँड फिनालेच्या सेकंड इनिंग्सला जो प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. वेळ वाचवा, सातत्यानं ही सूचना आपण करतो आहे. या स्पर्धेतले बेस्ट बॅट्समन जर बघितलं आपण आतापर्यंत दत्ता लिंबुडे 277 धावा करत टॉप वरती आहे. विशाल गोरे 220 धावा करत सेकंड वरती आहे. विशाल काळे, योगेश काळे 187 धावा करत तिसऱ्या क्रमांकावरती. तो सोमा गावडे 149 धावा करत 4थ्या क्रमांकावरती तो आता बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. दत्ता लिंबुडेचं रेकॉर्ड तो मोडणार का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची. परंतु पहिला बॉल आगळा वेगळा प्रयत्न कदाचित तिथे गोलंदाजाने करण्याचा प्रयत्न आहे. परंतु जर दत्ताचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर इतक्या आताच्या बदलत विजयासाठी त्याही पेक्षा डबल लागतात, त्यामुळे ते होणं अशक्य आहे. तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो यावेळेस गोलंदाज तयार रवी भालेकर. तर ओव्हरऑल स्पर्धेमध्ये सूरज गावडे मात्र टॉप आहे गोलंदाजीमध्ये. 2 नंबरवरती सोमनाथ, तिसऱ्या क्रमांकावरती अमोल तिकंडेला मी पाहतो. तर 4थ्या क्रमांकावरती असलेला गोलंदाज रवी भालेकर जो आता गोलंदाजी मार्कवरती आहे. सर्वाधिक विकेट जर बघितलं सूरज गावडेच्या नावावरती 18 विकेट्स आहेत. तर रवी भालेकर 4थ्या क्रमांकावरती 9 विकेट्स घेऊन या स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजीच्या बाबतीमध्ये बघायला मिळतो. अशा प्रकारे या स्पर्धेचं अतिशय सुंदर अपडेट शुभमजी गावडे माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू मात्र पायचे तिथे फलंदाजानं सोडून दिला आणि दरम्यान सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. ते निर्धाव. त्याला वाटलं टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बॉल बाहेर जातोय की काय, ऑफस्टम्पला अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय. परंतु चांगला चेंडू, फेअर डिलिव्हरी पाहतो आपण मुख्य पंचांचं इथे निश्चितपणे आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाबळ यांकडून गोलंदाजी करेल. थोडस गोलंदाजाला विनंती, थोडस नियंत्रण ठेवा, कारण वेळेचं देखील आपल्याकडे बंधन आहे.
खूप दूरवरून मोठा रण पाहतोय गोलंदाजाचा. वाह, यावेळेस सुंदर फटका, क्षेत्ररक्षक पुढे येतोय, झेल झेल झालाय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बळीची दाढी दाढी. योगेश काळे खरं तर षटकारांसाठी त्याची ओळख आहे, तो सिक्सर किंग योगेश काळे मात्र शून्यावरती इथे बाद होताना बघायला मिळतो आपल्याला. दरम्यान चंद्रकांत जाधवनं काय कमालीचा झेल तिथे पाहतो आपण, अगदी बाउंड्री लाईन वरती घेतला गेलाय, माफ करा साहेबराव जाधवनं. दरम्यान पहिला विकेट जो धावपलकावरती एक धाव असताना पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला रवी भालेकर मैदानाच्या आतमध्ये मिळून देतो आहे. ते चेंडू 66 धाब्यांचं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज तयार, यावेळेस पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक जर बघितलं थोडासा पाठीमागे होता. दरम्यान हलक्या हाताला फक्त चेंडूला दिशा करून देण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये एका धाब्याच्या मदतीनं धावपलकामध्ये वाढ होणार आहे. 2 धावा. त्या स्पर्धेच्या निमित्तानं जीपी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय हिराबाई मुलानी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. गोलंदाज तयार, रवी भालेकर पुन्हा एकदा, सोमनाथ गावडे ऑन स्ट्राईक. फुल टच चेंडू होता, दरम्यान दिशा करून देण्याचा प्रयत्न, इथे धावबाची संधी, परंतु थ्रो जर बघितला आपण अस्तव्यस्त आहे. दरम्यान एक धाव मिळेल पहा, एका धावेच्या मदतीनं धावपलकामध्ये देखील वाढ होताना बघायला मिळेल. सायमा वॉरियर्स वडाची मांडी संघाच्या सोमनाथ गावडे जर बघितला पण जो मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूनं विशेष करून या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं, त्याच्या फलंदाजीमधून गोलंदाजीमधून सातत्यानं. यावेळेचा बॉल मात्र तिथे फटका खेळायचा आहे, कोणताही संपर्क नाही, कनेक्शन नाही, डॉट बॉल आला इथे निर्धाव. रवी भालेकरचं कमालीचं षटक यशस्वी ठरलंय, केवळ 3 धावा दिल्यात पहिल्या षटकामध्ये. तर एक महत्वाचा विकेट योगेश काळेच्या रूपाने घेतलेला बघायला मिळतो. क्या होगा इस मॅच का, कोण असेल दावेदार, खरं तर 3 वर्षाचं स्वप्न पूर्ण होणार का सायमा वॉरियर्स, तर एका बाजूला नवीन विजेता मिळणार का केंद्रीय संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेला पाहतो आपण अनेकांचं योगदान. मैदानाच्या बाजूला तुम्ही जे बॉन्डी ग्रुप पाहतायत, विराट इव्हेंट्स सतीश खरे सरांच्या माध्यमातून जे लावले गेलेत आणि त्यासाठी ज्यांनी सौजन्य केलं त्यासाठी सन्माननीय सोना डेअरीचे चेअरमन सुभाषजी गावडे, त्याचबरोबर तुकारामजी साळेकर, जय मल्हार ट्रान्सपोर्ट, सन्माननीय तुषारजी थिटे, गणेश कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणची बॉन्डी ग्रुप सौजन्य पाहायला मिळतोय, त्यांचं मनापासून स्वागत, धन्यवाद. याचबरोबर स्टेप आउट केला होता सोमनाथ गावडेनं, बायचे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, वाईट स्पीड ऑफ क्षेत्ररक्षक, आणि याचबरोबर चेंडू गेलाय सीमा पार. केंदूर प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. फटका सद्वादार हा मारला चौकार. सोनाई उद्योग समूहाचे सर्वा मान्य श्री बनसी शेठ पराड यांचा थँक्यू डीजे. सोमनाथ गावडेच्या बॅटमधून इथे चौकार आलाय. धावपलक पुढे पोहोचेल जाऊन 7 धावा. दरम्यान दुसरं षटक टाकण्यासाठी नितीन जाधवच्या पहिल्या बॉलवरती पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार घेताना सोमनाथ गावडे. क्रीडा साहित्य सौजन्य जर बघितलं आपण राजेंद्रजी रासकर माजी उपसभापती, सन्माननीय आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्लॉट मध्ये होता, परफेक्ट बॅट मध्ये घेतलाय सोमनाथनं, परंतु बघायचे तिथे खरं तर परफेक्ट गॅप तिथे मिळाला नाही. दरम्यान क्षेत्ररक्षकानं मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू अडवलाय, उंची मिळाली, लांबी देऊ शकला नाही. दरम्यान खराब बॉल होता, त्याचा समाचार फारसा घेता आला नाही. 2 धावा मिळाल्या, 2 धावेने धावपलक पुढे 9 धावा. क्रिकेट साहित्य सौजन्य करीमभाई पठाण, त्याचबरोबर नवनाथ शेठ ताठे, तुषार टी हाऊस, सन्मान्य करीमभाई पठाण आणि सुपर मार्केट यांच्या माध्यमातून जे आपल्याला बघायला मिळतं. यावेळेस बॅकफुट पंच केला, बॅकफुट वरती गेला, आडव्या बॅटनं फटका खेळला, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. अगदी सहजपणे पुन्हा एकदा सोमनाथ गावडे या ठिकाणी पळून पूर्ण करताना पाहायला मिळतोय. 2 धावेच्या मदतीने धावपलकामध्ये पुन्हा एकदा वाढ दुहेरी अंकामध्ये गेलाय. सायमा वॉरियर्स 11 धावा, विजयाचं समीकरण असेल 27 चेंडू आणि 56 धावेची गरज आहे. भारतीयांच्या नसामध्ये भरलेला क्रिकेट आणि क्रिकेट. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, खरं तर भारतावरती 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी नाही,
तर स्वतः भारतामध्ये खऱ्या अर्थानं जन्म झालेला क्रिकेटचा खेळ. याच बरोबर चेंडून दिली हुलकावणी, क्षेत्ररक्षकाला दिलाय गुंगार, हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार. सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मान्य श्री बन्सी शेठ प्रहाड यांचा थँक्यू. अजून 2 चौकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय अमोलदादा थिटे यांच्या माध्यमातून आहे. धावफलकावरती आपण जाऊयात. 15 धावाच्या बनवल्या गेलेल्या आहेत. सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज असेल समोर. यावेळेस खोलर टप्प्याचा बॉल पुढेवर खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. PSI साहेबांचा नेम चुकलाय. जीवनामध्ये अपयश मिळणं फार सोपं असतं, यश मिळणं फार अवघड असतं. नेम चुकणं हे फार सोपं आहे, नेम बरोबर लागणं हे फार अवघड आहे. त्यांचाही नेम चुकलाय. खर तर फार वेगाने गेले होते बॉलवरती आणि अचूक मारायचा होता, कारण त्यांना माहिती आहे सोमनाथ गावडेचा विकेट आपल्यासाठी किती मोलाचा आहे. धावफलकावरती 16 धावा ज्या बनवल्या गेल्यात, 25 चेंडू आणि 51 धावा. या स्पर्धेसाठी फ्लेक्स सौजन्य पाहतो आपण सन्माननीय देवदादा पराड, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिरू आंबेगाव. फुलटॉस बॉल होता यावेळेस, सुंदर फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पायच्या तिथे अडवलाय बॉल. कमालीचा एफर्ट्स बघायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण जीव ओतून जे क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळतोय. धावफलकावरती आपण जाऊया. दरम्यान 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 18 धावा, तर या षटकामध्ये नितीन जाधवनं खर्च केल्या तब्बल 15 धावा. फ्लेक्स सौजन्य आपण पाहत होतो सन्माननीय देवदादा पराड, त्याचबरोबर अभिजितजी साकोरे, उमेश बाबूराव साकोरे, मंगेशजी गावडे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पाहतो आपण फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांचं सौजन्य आहे सन्माननीय भाऊसाहेब जाधव, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, अतिशय सुंदर प्रतिमा आपल्याला जी बघायला मिळते, त्यांच्या माध्यमातून जे बघायला मिळेल आपल्याला. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला खरं तर संपूर्ण दिवस भोजन सौजन्य केलं ते तुकाराम बापू थिटे, माजी सरपंच हॉटेल तोरणा यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. समीकरण जर बघितलं विजयासाठी 24 चेंडू आणि 49 धावा. रवी भालेकर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज आहे. समोर सोमनाथ गावडे. यावेळेसचा चेंडू, सुंदर फटका सोमनाथ गावडेच्या बॅट मधून डीप लॉकर मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडू अडवला. 1 धाव मिळेल. कोणताही प्रयत्न दुसऱ्या धावेचा नाही. दरम्यान 1 धावेच्या मदतीनं 19 धावा. खरं तर जे मैदान आपण पाहतोय, ज्या मैदानावरती गेल्या 8-10 वर्षापूर्वी तब्बल लाख रुपयांची स्पर्धा संपन्न झाली आणि 4थं पर्व या स्पर्धेचं पार पडतंय ते रुईबाई मैदान. आणि खरं तर रुईबाई मैदान म्हणून हे नामकरण स्पर्धा या मैदानाचं झालेलं आपल्याला बघायला मिळतं. यांच्या माध्यमातून हे मैदान प्राप्त झालं. ज्ञानेश्वरजी बबनराव थिटे, तुकाराम नामदेवजी थिटे, एकनाथ सदाशिवजी खैरे, त्याचबरोबर सर्जेराव गुलाब थिटे, फक्कड गणपत थिटे, अण्णा दिनकर थिटे, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. झेल ड्रॉप झालाय. दरम्यान सुनील गावडेला जीवदान मिळेल. 1 धाव आली 1 धावेच्या मदतीनं. धावफलकावरती 20 धावा. विजयाचं समीकरण बदललं. 22 चेंडू आणि 47 धाव्यांची गरज आहे. भारतीयांच्या नसानसात भरलेला क्रिकेट 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 आणि क्रिकेट. आम्ही पाहतो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जगाच्या पटलावरती सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आहे. खरं तर क्रिकेटच्या खेळाचा जन्मदाता हा भारत देश. आपण पाहतो टेनिस या खेळाचा जन्म आपण जर बघितला, हा देखील आपल्या भारतामध्ये व्हाईट बॉल यावेळेस. आणि ज्या खेळानं स्वतःमध्ये बदल केला तो खेळ आज स्पर्धेच्या युगामध्ये टिकून आहे. क्रिकेटचा खेळ जर आपण बघितला पहिला, आपल्याकडे फक्त एकच बॅट असायची, 3 स्टेप आपण लाकडाचे उभे करायचो किंवा दगडाची खेळायचो. त्या ठिकाणी दगड असायचा पाठीमागे, अशा प्रकारचे स्टेप असायचे. यावेळेस बॉल तिथे पाहतो आपण पुन्हा एकदा खराब, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पूर्वीचा क्रिकेट जर बघितलं तर बऱ्याच इथे बसलेल्या मंडळींनी दगडी बॉलवरती क्रिकेट खेळला असेल. त्यावेळेस का गार्ड होतं का काय होतं, परंतु दगडी बॉलवरती अनेकांनी क्रिकेट खेळला असेल. तिथे बसलेली काही मंडळी आहेत. क्रिकेटने बदल केला स्वतःमध्ये. क्रिकेटमध्ये नियम आले. अलीकडे क्रिकेट प्रचंड ग्लॅमर झाला. आम्ही क्रिकेटमध्ये चेअर गर्ल्स देखील बघितल्या, आपल्या स्पर्धेमध्ये आल्या असत्या, परंतु नियोजन कॅन्सल केलं. आयोजक म्हणत होते सोमनाथ गावडे यावेळेस फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, मॅग्निफिसेंट चरण षटकार. मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफीचा गोळा. नगरीचे उपसरपंच मान्य श्री अशोक शेठ बोसुरे यांचा दणदणी षटकार. हॅलो हॅलो, प्रेक्षक मंडळी इकडे चला. ज्यांनी झेल घेतलाय ना आपण या ठिकाणी थांबायचे. राहुलजी भगत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
यावेळेस मात्र सोडून दिला बॉल, इथे वाईट बॉल, खराब चेंडू. हा गेला थँक्यू थँक्यू. संदीप पाटील मटकी. धावफलकावरती जाऊयात आपण. 29 धावा ज्या बनवल्या गेल्या. विजयाचं समीकरण जर बघितलं 21 चेंडू आणि 38 धावा. सोमनाथ गावडे ऑन स्ट्राईक. हो फुल टॉस पुन्हा एकदा सोमनाथ गावडे जो सर्वांना आवडे. कमालीची बॅटिंग, षटकार. शुभम कांबळेनं झेल घेतला होता. राहुलजी भगत यांच्याकडून 500 रुपये निश्चितपणे तुम्हाला बक्षीस वितरणाच्या वेळेस आपण देणार आहोत. तुमचं नाव नोट डाऊन केलं जाईल. षटकाराला इथे शुभम अगदी आपण पाहतोय सोमनाथच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार जे बघायला मिळाले. धावफलकावरती जाऊया आपण. 35 धावा ज्या बनवल्या गेल्यात. 20 चेंडू आणि 32 धाब्यांचं समीकरण आहे. खरं तर ज्या खेळाने स्वतःमध्ये बदल केला तो खेळ आज काळाच्या ओघामध्ये पाहतो आपण टिकून आहे. क्रिकेटला बदल केला, क्रिकेटमध्ये नियम आपण पाहतो आले, क्रिकेट आज टिकून आहे. आपण बाकीचे खेळ जर बघितलं, आज कबड्डीच्या खेळामध्ये आम्ही बदल केला. कबड्डी देखील आज स्पर्धेच्या युगामध्ये टिकून आहे. कबड्डीमध्ये देखील आम्ही पाहतो प्रो कबड्डी लीग आल्या, टिकून आहे. परंतु आम्ही लगोरचे खेळायचो, आम्ही आटेपाटे खेळायचो, त्या खेळानं मात्र स्वतःमध्ये बदल केला नाही. ते खेळ काळाच्या पडद्याआड गेले. आमच्या पुढे पोरांना सांगता यायचं नाही आटेपाटे काय होत्या, लेगोरचे काय होत्या, सूरपारंब्य काय होत्या. त्यामुळे ज्या खेळाने स्वतःमध्ये बदल केला तो खेळ स्पर्धेच्या युगामध्ये टिकून आहे. आडव्या बॅट नाही ते पाहतो आपण. हलक्या हातानं फक्त चेंडूला पुश केलं होतं. दरम्यान सोमनाथ गावडेनं 2 धावा त्याला मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण जाऊयात. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. तब्बल 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 18 बॉल मध्ये 37 बनवल्यात आणि अजून 18 चेंडू मध्ये 30 बनवायच्या आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज सौजन्य सन्माननीय रणधीरजी पराड यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज सन्माननीय हरिभक्त पराड विलास महाराज वाघ यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य सन्माननीय दत्ता लिंबोडे स्टार क्रिकेटर यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. त्याचबरोबर अशा प्रकारची विविध सौजन्य ज्यांनी ज्यांनी आपल्या स्पर्धेला दिली, या सगळ्या सौजन्य आणि बक्षीसदात्यांचं अगदी मोठ्या पारितोषिकापासून पाहतो आपण, ज्यांनी अगदी 100 रुपयांपर्यंत आपल्याला काही बक्षीस दिलं, त्या सगळ्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. सलग 3 षटकार चौकार विकेटसाठी सौजन्य सन्मान्य ऋषिकेशजी भोसरे पोलीस अधिकारी, सन्मान्य संदीप शेठ शिंदे युवा नेते, त्याचबरोबर तुषारजी निगोजकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून जे आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर शुभमजी निगोजकर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला षटकार चौकार विकेटसाठी सौजन्य पाहायला मिळत आहे. या सर्व बक्षीसदात्या सौजन्य देणाऱ्या मंडळींचं मनापासून धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज PSI श्रीकांत साकोरे यांना तुम्ही पाहणार आहात. काय स्ट्रॅटेजी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, स्वतः संघनायक आहेत आणि संघ मालक देखील आहेत. बघूया संघाचे सेनापती कशा प्रकारची कामगिरी करणार आहेत. समोरच्या बाजूला फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडला सुनील गावडे. यावेळेस सुंदर फटका कव्हरला खेळलाय, पायचे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मिळाली. एका धावेवरती मात्र सोमनाथ गावडे थांबणार आहे. कोणताही इरादा दुसऱ्या धावेस इथे बघायला मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. तब्बल 38 धावा ज्या बघायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक प्रसंग आपल्याला बघायला मिळतात, अनेक गोष्टी अनेक घटना आपण पाहत असतो, अनेक इतिहास घडलेले देखील आपण हे खेळामध्ये बघितलेला आहे. यावेळेस चेंडू मात्र दरम्यान चांगला बॉल तिथे पाहतो आपण. अगदी काही सांगाचा स्पर्श करून सोमनाथ गावडेच्या थोडासा वेगवान होता यावेळेस श्रीकांत साकोरे यांचा. डॉट बॉल आला. समीकरण देखील बदल झाले का डॉट बॉलच्या पाठीमागे. 16 चेंडू आणि 29 धावा. क्या होगा इस मॅच का, कोण असेल केंद्र प्रीमियर लीगचा विजेता. श्रीकांत साकोरे तयार पुन्हा एकदा सोमनाथ गावडेसाठी. यावेळेचा बॉल गुडलेंथ होता. आडव्या बॅटनं हुक करायचा होता तिथे क्षेत्ररक्षक. खरं तर हुकचा फटका देखील क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. त्यासाठी तुमच्याकडे असलेलं टायमिंग, तुमच्याकडे असलेलं टेम्परामेंट. एक सुंदर मॅच सुरू होती भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये. वीरेंद्र सेहवाग, राहुलजी भगत यांच्याकडून 500 रुपये मिळाले कांबळेंना. धन्यवाद. पुन्हा झेल घेण्यासाठी सावध राहा. एक सामना रंगला होता भारत पाकिस्तान या 2 संघांदरम्यान. सचिन तेंडुलकर नॉनस्ट्राईक एंडला होता. रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर गोलंदाजी मार्कवरती होता. वीरेंद्र सेहवाग स्ट्राईक एंडवरती होता आणि त्या ठिकाणी शोएब अख्तर उसळी घेणारे चेंडू टाकायचा आणि वीरेंद्र सेहवागला तो डिवचायचा. हुक मार्के दिखा.
एक बॉल झाला, दुसरा बॉल झाला, तिसरा झाला, चौथा आणि ज्या वेळेस सचिन तेंडुलकर स्ट्राईक वरती आला आणि ज्या वेळेस शेवटच्या बॉलवरती सचिनने हुकचा षटकार मारला त्यावेळेस सेहवाग गेला वीरेंद्र सहवाग त्या ठिकाणी त्या शोएब अख्तर जवळ आणि त्याला सांगितलं बाप बाप होता और बेटा बेटा होता है. असे अनेक रंजक इतिहास जर बघितला आपण खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळतात. असे हुकचे फटके त्यासाठी तुमच्याकडे टायमिंग प्रॉपर असतं. सचिन तेंडुलकरचे कमालीचे हुक आम्ही बघायचो. दरम्यान 3.5 षटकांचा खेळ संपलाय. 39 बनवल्यात. लास्ट डिलिव्हरी 13 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. वैभव पराड आपण पाहिलं खरं तर 2 आतापर्यंत मिडल षटकं जी टाकली गेली आहेत वैभव या स्पर्धेमध्ये. तर 2 मिडल षटकं जी स्पर्धेमध्ये आपण बाजू टाकली गेली होती त्यामध्ये वैभव पराडने एक टाकलेलं आहे. एकूण 2 मिडल षटकं आपल्याला जी बघायला मिळाली. दरम्यान यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवरती धाव मिळाली. धावफलकावरती आपण जाऊया. 4 षटकांचा खेळ संपलाय. 41 बनवल्यात. 12 चेंडू आणि 26 धावा. हे षटक सायंबा ऑरियन्स वडाचीवाडी संघासाठी खूप इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आहे. 4च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाजी मार्गावरती अगोदर जर बघितलं आपण श्रीकांत साकोरे यांना आणि अतिशय सुंदर गोलंदाजी जी साकारली गेली. नावाला साजेशी कामगिरी केली संगणकाच्या. इथून पुढे पाहायचं आता कशा प्रकारची कामगिरी होणार आहे. केवळ 4 धावा ज्या खर्च केल्या अगोदर जर बघितलं आपण रवी पालेकरचा स्पेल त्यानं 2 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज बघायचे कोणाला इथं निमंत्रित केलं जाणार आहे. साहेबराव जाधव मला वाटतं याला इथं पाचारण केलं गेलं एक महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी. स्पर्धेच्या दरम्यान युवा नेते सन्माननीय अमोलजी लिंबगुडे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्गवरती साहेबराव जाधव तिथे सज्ज असतील तर समोर सोमनाथ गावडे. ज्या खेळाडूकडे कमालीची स्ट्रेंथ आहे, कमालीची क्षमता आहे तो सोमनाथ स्ट्राईक एंड वरती. विजयाचं समीकरण 12 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा सुंदर फटका. हो काय क्षेत्ररक्षण आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण PSI श्रीकांत साकोरे यांचं बघायला मिळालं. काय डेडिकेशन करतायत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कौतुकच करावं लागेल. आपल्या बाकीच्या खेळाडूंना निश्चितपणे कमालीचं प्रोत्साहन मिळतं यामधून. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी ज्यांचं आगमन होतंय सभापती ताईंचं आगमन होतंय. सविताताई पराड या ठिकाणी उपस्थित होते. आपलं मनपूर्वक स्वागत करूया. आणि या स्वागत झालंय सोमनाथ गावडेच्या चौकारानं स्वागत होतंय. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं युवा नेते सन्माननीय उमेशजी साकोरे साहेब देखील उपस्थित आहेत. सभापती ताई देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं केंदूर प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सोमनाथ राजेंद्रजी पराड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं स्वागत. सोमनाथ गावडे यावेळेस फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय. दोघात तिसरा आणि सगळं विसरा. एका बाजूनं विकेट किपर, एका बाजूनं गोलंदाजही पुढे आला होता परंतु झेल तिथे ड्रॉप झालाय. सोमनाथ गावडेचा दरम्यान पोहोचू शकले नाहीत. धावफलकावरती आपण जाऊयात. एका धावेच्या मदतीनं 46 धावा. 9 चेंडू आणि 21 धावेवरती मॅच. धीरे धीरे इस मैच का संघर्ष बढ़ता हुआ. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी बड़ी होगी और शानदार होगी. जिच्यामध्ये नाही भावतीले भक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेवतीले शक्ती म्हणू नये. खरं तर चेव आणि संघर्ष आणि चेव अशा प्रकारचा एक विहंगम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्पर्धेच्या दरम्यान युवा नेते जे साळेकर उपस्थित. आपलं स्वागत. गोलंदाज तयार. यामुळे सुनील गावडे मात्र स्ट्राईक एंडला सामना करण्यासाठी सज्ज आहे. अतिशय प्रेक्षणीय मॅच, पैसा वसूल सामने खरं तर या स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. तमाम रसिक प्रेक्षकांना फ्लाइंग जेट श्रीकांत साकोरे मैदानाच्या आतमध्ये. कमालीचे स्पिरिट बघायला मिळतंय, कमालीचं डेडिकेशन आहे. हवेत अगदी त्यांनी झेपावले होते परंतु बॉल पर्यंत हात पोहोचला नाही. आणि जर पोहोचला असता तर काय झालं असतं या जरतरच्या गोष्टी आहेत. धावफलकावरती जाऊयात आपण. एका धावेच्या मदतीने 47 धावा. 8 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. हे 2 बॉल काय कमाल करेल सोमनाथ गावडे. महत्वपूर्ण आहे 2 चेंडू हे. बघायचं इथे गोलंदाज
यस यामुळे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायचे धाव घेतोय की नाही आणि कोणताही प्रयत्न सोमनाथ गावडेने धाव घेण्याचा केला नाही तो का केला नसेल याचं उत्तर जर काय असेल तर ते पुढच्या बॉलवरती बघावं लागेल स्वतःवरती असलेला विश्वास सेल्फ कॉन्फिडन्स यस आय कॅन डू इट मैं कर सकता हूं हा स्वतःवरती असलेला विश्वास अनुभव हा जगातला सगळ्यात मोठा गुरु असतो पा तो इथं आज पणाला लावा लागेल सोमनाथ गावडेचा खर तर शिरूर तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचंही नाव आम्ही दत्ता लिंबोडे भाऊ लिंबोडे बरोबर सातत्याने घेत आलेलो आहोत तो सोमनाथ गावडे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कमालीचं टीम स्पिरिट त्याचं बघायला मिळालं आणि बघायचं इथून पुढे सगळी जबाबदारी त्याने खांद्यावरती घेतलेली आहे 11 बॉलमध्ये फक्त 12 धावा 11 चेंडू टाकले आतापर्यंत फक्त 10 धावा आल्यात विजयाचं इक्वेशन जर बघितलं 7 चेंडू आणि 20 धावा सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणारा सोमनाथ गावडे आणि त्या जबाबदारीचं ओझ होतो आता कशा प्रकारे वाहणार आहे विजयापर्यंत संघाला कशा प्रकारे घेऊन जाईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला पुढच्या क्षणामध्ये मिळणार आहेत गोलंदाज मात्र वारंवार त्या ठिकाणी काहीसा चुका होतात नेमकं काय घडतंय बिघडतंय तेही कळायला तयार नाही पंच बजरंग जाधव सरांना कल्पना आहे त्यांना माहित असेल नेमकं आता काय होतंय एक हाय व्होल्टेज मॅच आणि याच बरोबर सोमनाथ गावडे गेंद तारामंडल में चरण केले षटकार छत्रपतींची तळपती तलवार आगेला बुलंदी षटकार हा बॉल किती महत्वाचा होता सोमनाथ गावडेनं काय करून टाकले पा मैदानामध्ये होतच नव्हतं केलं एका षटकारानं वाटोळं केलं मी असं म्हणेल समीकरण जर बघितलं याच्यात काहीच भूमिका नसते समीकरण जर बघितलं आपण हे खेळाडू आमच्यापेक्षा हुशार असतात ही स्ट्रॅटेजी असते की काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे धाव फलकावरती जाऊयात आपण 53 बनवले गेल्यात विजयाचं समीकरण असेल 6 चेंडू आणि 14 धावा असा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आहे प्रेक्षकांसाठी देखील खुशखबर आहे पा सन्माननीय संतोषजी गोरे यांच्या माध्यमातून प्रेक्षकासाठी लकी ड्रॉ आपण काढतोय त्यासाठी धन्यवाद सर 2 स्मार्ट वॉच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे सामना संपल्यानंतर आपण बक्षीस वितरणाला प्रेक्षकांमध्ये लकी ड्रॉ देण्याचं काम सुरू आहे चिठ्ठी देण्याचं आणि त्यातून आपण 2 भाग्यवान विजेते प्रेक्षक काढणार आहोत आणि त्यातील 2 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे स्मार्ट वॉच शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये अंतिम तो षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज श्रीकांत साकोरे ज्यांनी पाठीमागच्या षटकामध्ये खर्च केला फक्त 4 धावा आता मात्र पोलीस अधिकाऱ्याचा कस लागेल मैदानामध्ये मुंबईमध्ये खरं तर कार्यरत आहेत मागच्या वर्षी मला वाटतं पुण्यामध्ये होते ज्यावेळेस मी कॉमेंट्रीसाठी आलो होतो आता मुंबईमध्ये कार्यरत आहेत बघायचं शेवटच्या षटक मैदानामध्ये दरम्यान 6 चेंडू 14 धावेचं समीकरण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज तिथे यष्टीरक्षक पोहोचलाय बघायचे काय होते मैदानामध्ये आणि यास तिथे फलंदाज बाद होतोय खरं तर पंचांकडे देखील प्रश्न नजरेनं बघितलं होतं पंच थोडे संभ्रमामध्ये होते परंतु स्वतः खेळाडू वृत्तीनं त्या खेळाडूनं जागा सोडलेला आहे घर सोडलेलं आहे आणि काय कळवता यस पंच रनआउट की कॅच आउट कॅच आउट यस तो कॅच आउट आहे कारण त्याने ज्या प्रकारे स्वतःहून जागा सोडली ना तो धावबाद ज्या वेळेस त्याला करण्याचा प्रयत्न केला तो पुढे गेलाही नाही स्वतःहून त्याने जागा सोडली ही खिलाडू वृत्ती आहे हे खऱ्या अर्थानं आम्हाला ग्रामीण भागामध्ये बघायला मिळालं पाहिजे आणि ती मिळते धन्यवाद सर दरम्यानच्या काळात बंशी शेठ पराड खरं तर PSI साहेबांनी जर आपल्या संघाला मॅच जिंकून दिली तर बंशी शेठ पराड यांचं 1001 रुपयाचं बक्षीस आहे आणि सोमा गावडेने जर ही मॅच जिंकली तर त्याच्यासाठी देखील 1001 रुपयाचं बक्षीस आहे दरम्यानच्या काळात श्रीराम ट्रान्सपोर्ट मालक गणेशदादा पराडमाळा आपलं मनापासून स्वागत धन्यवाद थँक्यू सर सोमनाथ गावडेने जर सलगचे 2 षटकार मारले सरपंच माऊलीदादा थिटे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आहे सोमनाथ गावडे जो मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दरम्यान गोलंदाजी मार्गवरती यावेळेस श्रीकांत साकोरेंना मात्र जे निमंत्रित केलं गेले आपण पाहतोय शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावा अशा स्थितीमध्ये मॅच काय कमालीचा संघर्ष केंदूर प्रीमियर लीगच्या ग्रँड फिनाले मध्ये आपल्याला बघायला मिळतोय श्रीकांत साकोरे तयार समोर फलंदाज न्यू बॅटर मंगेश जाधव ऑन स्ट्राइक विजेत्या संघासाठी भरतशेठ ज्ञानेश्वर साकोरे माजी उपसरपंच 501 रुपयांचं पारितोषिक आहे
हो यावेळेचा चेंडू दरम्यान बॅक टू द बॉल सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक तळण्यात अडवला बॉल दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाही सोमनाथ गावडे दरम्यान स्ट्राईक एंडवरती आलाय धावफलकावरती आपण जाऊयात 13 धावा 54 धावा अगदी 4 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज 4 चेंडू आणि 13 अशा स्थितीमध्ये मॅच सोमनाथ गावडेच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अमोल दादा थिटे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे सोमनाथ गावडेच्या षटकारासाठी सतीश दादा दरेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस सोमनाथ ऑन ट्राईक हो यस 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 जैसा बोला वैसे धोडाला तो लाईव्ह झिंगाला आला सतीश थिटे यांच्याकडून 1000 अमोल दादांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आकाश थिटेंकडून 1001 सतीश दरेकर यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक सोमनाथ गावडेसाठी बॉल द्या पटकन सुरू दादा कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते सोमनाथ गावडे ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची पा यस मैं कर सकता हूं हे त्यानं दाखवून दिले सातत्यानं मैदानामध्ये सोमनाथ गावडे धावफलकामध्ये जर बघितलं 60 बनवले गेल्यात समीकरण असेल विजयाचं शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावा पुन्हा एकदा अमोल दादांकडून षटकार मारा चौकार मारा काही मारा आता पारितोषिक आहे सतीश दरेकर यांच्याकडून देखील पुन्हा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे सोमनाथ गावडे 48 वरती नाबाद खेळतोय 20 बॉलचा सामना केलाय काय बॅटिंग आहे हो क्लीन बोल्ड सोमनाथ गावडे क्लीन 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 बोल्ड दांडी गुल फलंदाज बाद घेतली झणझणीत विकेट केंदूर नगरीचे युवा उद्योजक कुमार संदेश भाऊ साकोरे यांची बळीची तारीख धन्यवाद थँक्यू सर थँक्यू स्वागत आपण आता थांबा थोडस थांबा सहकार्य करा या विकेटसाठी अजिंक्य दादा साकोरेकडून श्रीकांत साकोरेसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं बा प्रेक्षकांनी लकी ड्रॉ घ्या तुम्हाला 2 स्मार्ट वॉच जिंकण्याची सुवर्ण संधी आहे आणि ज्याची चिठ्ठी निघेल तो प्रेक्षक या ठिकाणी हजर झाला पाहिजे पण काय मॅच रंगली मैदानामध्ये मित्रांनो श्रीकांत साकोरेंनी कमाल केली खर तर दिवस मावळतीला चाललाय अंधार पडायला लागलाय आणि एका बाजूने श्रीकांत साकोरेंनी इन्काउंटर केलाय तो सोमनाथ गावडेच्या रूपानं महत्वाचा विकेट झालाय न्यू बॅटर मैदानामध्ये कमलेश गावडे 2 चेंडू आणि 7 धावा समय के गर्म में छुपा इस मैच का राज कौन होणार विजेता मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता बुलंद हौसलों से उड़ान होती है दोनों भी टीमों का हौसला अभी भी बरकरार है श्रीकांत साकोरे तैयार हो याच बरोबर सुंदर फटका सजवलाय क्षेत्ररक्षक बघायचे डीप लॉग ऑफच्या खेळाडू तिथे तैनात आहे 1 धाव मिळाली दुसरीचा प्रयत्न केलाय आणि याच बरोबर 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न हो ये क्या चल रहा है साजबाज ताज और सरताज होगा लेकिन नहीं 3 धावा इथं पळून पूर्ण केले गेल्यात 3 धाव्यांच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळेल 63 धावा 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज अमोल दादा थिटे यांच्याकडून माजी सरपंच यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक चौकार जर खेळला गेला तर 1 चेंडू आणि 4 धावा अशा स्थितीमध्ये मॅच मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा या अगोदर देखील आपण असाच एक सामना बघितला विजेत्या संघासाठी भरतशेठ ज्ञानेश्वर साकोरे माजी उपसरपंच यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे सन्माननीय विक्रीकर अधिकारी सन्माननीय किशोरजी शेट्टे साहेब उपस्थित आहेत त्यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे दरम्यान स्ट्राईक एंडवरती फलंदाज बघूया आपण यावेळेस सामना करण्यासाठी सज्ज आहे मंगेश जाधव स्ट्राईक 1 चेंडू आणि 4 धावा सामना जर टाय झाला तर काय पुन्हा एकदा सुपर ओव्हर होणार आहे आणि ती होणार की काय होणार श्रीकांत साकोरे तयार 1 चेंडू 4 धावा बॅटर मंगेश स्ट्राईक धाकधूक वाढली ते हार्टबीट वाढलेत और याच बरोबर फटका सजवलाय झेल ड्रॉप झालाय 1 धाव मिळाली दुसरीचा प्रयत्न होतोय 2 पूर्ण आणि याच बरोबर सामना जिंकलाय केंद्राई क्रिकेट क्लब केंदूर PSI श्रीकांत साकोरे आणि टीम केंदूर
मनपूर्वक अभिनंदन डीजे. आपला शानदार खेळ पाहुणे आम्ही झालो दंग. केंदुरा प्रीमियर लीग KPL 2025च्या या चुरशीच्या लढाईत तुम्ही जर ठरला दमदार विजेता संघ. समस्त ग्रामस्थ केंदूरच्या वतीने विजयी ठरलेले या संघाचे हार्दिक अभिनंदन. स्टेडियमला पाहिल्यासारखा काय झाला. खर तर अटीतटीचा सामना या ठिकाणी संपन्न झाला. हे पहा सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी घ्यायचंय आणि ज्या प्रेक्षकाचा या ठिकाणी चिठ्ठी लागेल तो प्रेक्षक इथं जर हजर असेल तरच त्याला घड्याळ भेटणार आहे. त्याच्यामुळे बक्षीस वितरण होतं. सगळ्यांनी थांबायचंय. बक्षीस वितरण झाल्यानंतर या ठिकाणी आपण लकी ड्रॉचं या ठिकाणी करणार. दोन घड्याळ लकी ड्रॉची. चला या ठिकाणी कुपनची नाव नोंदणी चालू आहे. बक्षीस वितरण होतपर्यंत त्या ठिकाणी नाव नोंदणी चालू राहणार आहे. हा डीजे ऑन फायर. सर्व खेळाडू समोर या. केंद्रीय क्रिकेट क्लब सर्वांनी समोर या. आपण आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी समोर या. समोर या.
धन्यवाद धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं सर्वांनी. आणि सर्व संघ मालकांना